पूर्वी ज्या वेळेस मॉडर्न सायन्स किंवा हे मेडिसिन नव्हते, भरपूर आयुर्वेदिक औषधे नव्हती, तेव्हा आपल्या स्वयंपाकघरातील जे मसाल्याचे पदार्थ आहेत, या मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून ऋषीमुनी, पूर्वीचे वैद्य सर्वसामान्य लोकांचे आजार व्याधी दूर करायचे. आपल्या स्वयंपाकघरातील हेच मसाल्याचे पदार्थ वापरून आजही आपण निरोगी जीवन जगू शकतो, रोगमुक्त व्याधीमुक्त जीवन जगू शकतो. माझं स्वयंपाकघर माझा दवाखाना, आजचा आपला टॉपिक आहे माझं स्वयंपाकघर माझा दवाखाना. आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक मसाल्याचा पदार्थ हा उपयुक्त, गुणकारी आणि आपलं औषध आहे. फक्त त्याची मात्रा किती, कशी आणि कधी वापरायची एवढं आपल्याला ज्ञान पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये लवंग आहे. ही छोटीशी दिसणारी लवंग आपल्या शरीरातील भरपूर व्याधी, रोग, आजार दूर करू शकते. आता भरपूर लोक ऑफिसमध्ये काम करतात, दिवसभर वेगवेगळं तुमचं काही जॉब असेल, काम असेल करून संध्याकाळी थकून घरी येतात. हा जो ताणतणाव आहे, ऑफिसचा असेल, कोणत्याही प्रकारचा ताणतणाव असेल, हा ताणतणाव दूर करण्यासाठी लवंग खूप गुणकारी आहे. या लवंग्याचा काढा बनवायचा. 2 लवंगा घ्या, चेचा, 2 कप पाण्यामध्ये टाका, यामध्ये थोडासा गूळ टाका चवीसाठी. 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाल्यानंतर गाळून घ्या आणि घोट घोट प्यायचे कोमट असताना. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये शरीरातील पूर्ण ताण तणाव निघून जातं, शरीर फ्रेश होतं, मन फ्रेश होतं, मन प्रसन्न होतं. लवंगचा काढा ताणतणाव दूर करण्यासाठी खूप गुणकारी आहे.